आणि आता आम्ही पकडलाय त्यांना. मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आताशीच नाश्ता वगैरे केला, मस्त आंघोळ करून. आणि बघू शकता दरवाजा आलाय, म्हणजे नवीन घरासाठी तिकडच्या. हा बघा त्याची डिझाईन कशी आहे बघू शकता तुम्ही. आणि हे 2 फ्लाऊड आहेत ते मागच्या दरवाजासाठी. आणि हा मेन दरवाजा आपला. आणि तर ते होळीपर्यंत बसावं लागतील. आता जवळ होळी आले ना, काहीतरी 3 तारखेला होळी आहे वाटतं. 3 का 2 तारखेला होळी. आणि 3 तारखेला काहीतरी धुलीवंदन असं काहीतरी आहे. तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी होळी. आणि एन्जॉय करा मस्त. बाकी काही नाही आहे. तर मित्रांनो, आलेलो इथं मोगऱ्यात बघायला. हे बघा काय बाजलेत, कणसं किती वाजलेत हे बघा हे. आणि इथून मला दिसला निखिल. हा बघा, निखिल सध्या फार काम करतो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, होळीला फक्त किती दिवस राहिलेत बाकी माहिती आहेत का? आज किती तारीख? आज 28 तारीख. दिवाळीला फक्त 2 दिवस राहिले. 2 नाही, 1च दिवस राहिलाय. आणि आमच्या आदत पापड्या काढल्यात, तर बघू शकता कशा सुकतात. थोड्याशाच काढल्यात, जास्त नाही काढलेल्या. आणि रोहिदास आलेला घरी मस्त बसला इथं. आणि मित्रांनो, तुम्ही पण या पापड्या खायला होळीला सगळेजण पापड्या खा मस्त. एन्जॉय दिस होळी 2026. सगळ्यांना हॅपी होळी माझ्याकडून. आपल्या होळीचा ब्लॉग पण येणार आहे, तर नक्की बघा. होळीला खूप एन्जॉय करू. आमच्याकडची होळी कशी असते ती तुम्हाला सगळी दाखवू मस्त. तर तुम्ही ब्लॉग नक्कीच बघा आणि सबस्क्राईब करा, यांनी करून आमचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील. तर सगळेजण सबस्क्राईब करा. आणि काय रोहिदास बघा कसा तोंड वाजतोय होता, काय हॅ करतोस हॅ. मित्रांनो, सपोर्ट करा जरा आम्हाला पण. जय आदिवासी. जय आदिवासी. आमच्या घरी आला यज्ञेश, बघू शकता. फुग्या घेऊन आलाय होळीसाठी. आणि माझ्यावर आपटेल असं मला वाटतं, पण तो आपडणार नाही, त्याला माहिती आहे होळी आहे. तरी कॅमेरा भिजवला बघा. आणि दुसरा पण आपटू नको, नाहीतर तू बघ काय करीन ते. कॅमेरा घेऊन होतो आणि सगळी मुलं ही बघा कशी फुग्या घेऊन आलेत सगळी. फोन पण, कॅमेरा पण भिजवला त्यांनी, मला पण भिजवला. आणि रोहिदासला पकडला छोटी छोटी मुलं. आणि बघा आमची आत्या. हाय 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 हाय. होळीच्या पापड्या. आणि इकडे चाललंय शिमगा, हा बघा. आणि आता आम्ही पकडलाय त्यांना. जा पाणी घेणे, जा जा पाणी घेणे जा. होती पाठ कशी छोटी छोटी मुलं. बोलतो आता आम्ही भिजलो तरी चालेल. जा ना, पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, जा जा पाणी घेऊन ये लवकर लवकर. मित्रांनो, आता त्याची हालत अशी करायची आहे की मोरीतच नेऊन त्याच्यात आंघोळ करू मस्त. त्याने आम्हाला भिजवलं, ही फार मोठी चूक केली त्यांनी. मित्रांनो, आम्ही नाही नमा घे रे, बाहेरच घे रे, तिकून होता भरून घे रे. ए त्याला तिकूनच घे, समोरून घे. ये रोहिदास घेऊन ये. तर आता त्याला बाहेरच काढू मस्त. सांगितला भिजू नको, तरी पण भिजवला मस्त. हे फुग्या असला त्यांनी, फुग्या असरायचे नसतात तरी पण त्यांनी फुग्या असरला माझ्यावर. आणि पाणी घेऊन आले, त्याला भिजव. आणि मावर ओ भाग जाओ. मित्रांनो इथं हॅपी होळी झालेले आहे, बघू शकता कशी होळी होळी होळी. हॅपी होळी होळी. मी तुला करतो, तुम्हाला का बघा मित्रांनो कशी इथं रोहिदासची आणि होळी चालले. मला पण भिजवला त्यांनी, परत पाणी घेऊन आले ती बघा. ही बघा, ही पाणी भरून घेऊन येते. होता भिजवताना आहे तिला. आणि रोहिदास पण सगळा भिजलेला आहे. आणि मला पण भिजवला. झोपवला होता, झोपवला. हा.
तुम्ही आता माझ्या मागे लागतील. तर मित्रांनो मी पडलो मस्त, थकलो मित्रांनो. आणि रोहिदास बघा कसा पळतो. आणि मित्रांनो आमच्या विट्या पाडायला झालं त्या पण बघू शकता तुम्ही. इकडे खाडा भरलाय. मित्रांनो मी शेतावर पोहोचलोय, बघू शकता किती पळतो मी, थकलो. मित्रांनो थकलो मी खूप, तरी पण भिजवलाय. आणि एक तो बघा आहे तर पाणी घेऊन बसलाय. शेतावर आलो, आता शेतावर आलोय तर तुम्हाला शेतावर दाखवतोय कसं काय ते. ही रोहिदासांची चवळी आहे बघा. आणि आमची पण आहे इथंच बघा. बाजेल आता फुलायला पण लागले वाटतं, त्या तुम्हाला आम्ही दाखवतो. पाणी द्यायचं होतं पण दिलं नाही मी आज. कोंबले होता आणि होता बघा माझ्या मागे. मित्राला मी किरीचर का भिडलं आणि माझे पाय चप्पल पण नाही. आणि तो सांगतो काय पण होऊ दे मी भिजवूनच राहील. आणि मी बघा मित्रांनो माझे कशी पाठी आले. आणि मी त्या फसवर आता मी चाललो नदीवर, तर भिजली सगळी. आणि आता मी नदीवर चाललो आहे. एवढ्या शेतावर आलो तर नदी जवळ आहे, आता नदीवर जाऊ मस्त. तुम्हाला पण दाखवतो नदी. तर मित्रांनो मी पळालो. नदीवर पोहोचलो धावत धावत. बघा आमच्याकडची नदी. थांबा थांब. सगळा भिजवला मला मित्रांनो त्यांनी. मित्रांनो फायनल त्यांनी भिजवला मला सगळं आहे. सगळा ओळा केला आणि पोहोचलो मस्त ओहळावर. सगळे बघा आमच्याकडचा ओहळ कसा आहे. हा मस्त एकदम नदी आहे मस्त. छान सारखे कपडे वगैरे धुवायला मस्त. तर ही मुलं आता आंघोळ करायला लागलीत. आणि बघा मस्त एकदम हिरवगार एकदम मस्त वाटतंय. हे रोहिदास तिकडेच राहिला आणि सगळी मुलं माझ्या मागे मागे आली. त्याला भिजवला तिथंच आणि ते आंघोळ करतात. आणि आता मी चाललो घरी. दाखवले बघा एकदम खतरनाक आंघोळ त्याने केली. आता चाललो घरी. सगळी मुलं ही बघा आली पाठी. सगळी माझ्या मागे आलेली. हाय करा, सांगा सबस्क्राईब. तर मित्रांनो आता जाऊ मस्त घरी, आंघोळ करू मस्त. टाईम जरा संध्याकाळ झाली. मित्रांनो रोहिदासला मित्र पोरांनी गवसलंय शोधलंय. आणि बघा कशी पाणी घेऊन राहिले. कुठे आहे? तर घरात आहे मित्रांनो तो. त्याला भिजवतीलच मुलं सगळी लागली भिजवायला. आणि काय करणार मस्त होळे आहे, मुलं मजा करतात सगळी. बघा कुठे दपूर आलाय बघू शकता रूम मध्ये. हा बघा. आणि इकडनं पाणी घेऊन राहिलेत मुलं. आणि मी आखा भिजलोय. आणि आमचे बघा ताईनी जेवण पण रांधायला लावलं संध्याकाळचं. आणि ती बघा कशी भिजवायला. तर आता ते रोहिदासला भिजवतीलच. तर मित्रांनो असा आहे होळीच्या 2 दिवस आधीचा व्हिडिओ. आम्ही पण बारीक होतो तेव्हा आम्ही पण असेच होळी खेळायचो. त्यांच्या घरात ती बघा कशी पाणी घेऊन राहिलेत. तसे त्यांच्या घरात आम्ही पण छोटे होतो तेव्हा खेळायचो. आणि आता काय करणार, आता ती मुलं आम्हाला भिजवतात. आणि रोहिदास बघा धरून काढला आता मुलांनी. हा बघा कसा पळतो. हा बघा त्या बघा होती. छोट्या मुलाच्या मागे गेलं धरतात तर सोडत नाही. उडी बेकार धरते कपडे आले ना ते. मी
हा बघा काजू. आता रोहिदास ऐकणार नाही मला माहिती आहे. आता रोहिदास इथं आमच्या विटा पाड्या लावल्यात तर खारडा लोटलाय बघा तुम्ही. इथं आता तिच्यात रोहिदास त्याला आपटेल का. मी नाही तर मी पळालो अशी आज खूप मजा केली. होळी तर 2 दिवसानंतर आहे आणि आम्ही आजच बारीक पोरांच्या आत खेळलो. फार मजा आली खेळायला. आणि हा बघा असा चिखल बिखल आपटलाय. आता आंघोळ बिंघोळ करायला लागल आणि अजून विक्रमला जायचं आहे. तर अशी अजून तर होळीच्या दिवशीचा तुम्ही ब्लॉग बघता असो नक्की. तर आवडला असेल तर एक लाईक करताच मित्रांनो. होळी तर मजा करा मस्त सगळेजण एन्जॉय करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी जय महाराष्ट्र. बाय.